स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी आज मुंबईत अखेरचा श्वास घेतला। आशा भोसले यांचं सासर कराड तालुक्यातील चोरे गाव असून भोसले कुटुंबियांशी त्यांचं जिव्हाळ्याचं स्नेहाचं नातं हे शेवटच्या क्षणापर्यंत राहिलंय। 2 वर्षापूर्वी त्या चोरे गावी शेवटच्या आल्या होत्या। सूर्य गावातील भोसले कुटुंबियांनी आशा भोसलेंच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत। त्यांच्या संदर्भात बऱ्याच आठवणी आहेत। त्या 4-5 वेळा तर इथं येऊन गेल्या, भेटून गेल्या, आल्या तरी त्या आहे आम्ही लोक सामान्य आहे तसंच आमच्या सोबत राहायच्या। सेलिब्रिटी म्हणून त्या कधीच राहिल्या नाही। चुलीवरचं केलेलं जेवण खाल्लंय त्यांनी, आमच्या हातचं छान म्हणायच्या। त्यांच्या सुनबाईंना पण अंड्याची पोळी वगैरे भाजलेली खूप आवडलेली मुलाला, चुलीवरची। आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, आम्हाला शेतीत मदत केली। आमचे ज्या वेळेला लग्न असतील त्यावेळेला आम्हाला प्रत्येकाला मंगळसूत्र त्याने आम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे। मंगळसूत्र लग्नात त्यांनी भेट दिलेलं आहे। गणपत भोसले यांच्या निधनानंतर आशाताईंनी चोरे गावाची नाळ ही सातत्याने जपली आणि त्यांच्यामुळं हा जगाच्या पाठीवरती या चोरेगावचा नावलौकिक वाढवला गेला। अशा या चोरेगावच्या थोर सुनबाईंना चोरेकर ग्रामस्थ व वैयक्तिक परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। त्यांनी आम्हाला विहीर काढून दिली, पाईपलाईन करून दिली, सगळी शेती डेव्हलप करून दिली आणि आम्हाला सांगितलं ही जमीन आहे ना ती तुम्ही खावा, माझं काही म्हणणं नाही, येऊन जाऊन राहते मी। आणि येत होत्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येत होत्या। शेवटच्या कधी आल्या होत्या या गावाकडे, तुमच्या घराकडे? 2 वर्षापूर्वी आल्या होत्या। कशासाठी? ते त्यांच्या नातीचा नवस फेरायसाठी आलेल्या। जानाई देवी निवकाने इथे आहे, पाटण तालुक्यात, इथे आलेल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।